वाडेगाव ही क्रांतिकारकांची भूमी आहे। या भूमीत जागेश्वर विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षकांनी अनेक पिढ्या घडवल्या आहेत। विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक नेहमीच झटत असतात। त्यांच्या परिश्रमातून पंचक्रोशीतील युवकांचे भवितव्य घडले आहे, असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले आहे। ते वाडेगाव या ठिकाणी कैलासवासी गोविंदराव उपाख्य बापूसाहेब मानकर यांच्या स्मृतिदिन समारोह आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। वाडेगाव येथील पंचक्रोशीतील युवकांना क्रांतिकारक बनवण्याचे काम शिक्षकच करू शकतात। ते सातत्याने सुरू आहे। संस्था चालक आणि शिक्षकांनी दिलेल्या सेवेचा मोबदला त्यांना भविष्यात चांगल्या तऱ्हेने निश्चित मिळेल। त्यामुळे संस्थेच्या पदाधिकारी आणि शिक्षकांनी आपले शिक्षणाचे प्रत सातत्याने सुरू ठेवावे, असेही खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले आहे। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, पदवीधर आमदार धीरज लिंगाडे, नितीन मानकर, गोपाल ढोरे, रमेश ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष संतोषदादा मानकर, नाना देशमुख, प्रमोद डोंगरे, मनोहर रहाणे, गणेश कंडारकर, अरुण पळसकार, वासुदेव फाळके, विश्वनाथ मानकर, सुनील मसनेसर आदींसह मान्यवर उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमात वसंत वक्टेसर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। यावेळी कार्यक्रमाचे संचालन उर्मिला मानकर आणि आभार सुनील मसने यांनी केले। कार्यक्रमाला वाडेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यासाठी आपण सगळे शिक्षक आणि संस्थेचे लोक आपण कायम झटत असतात। घरामध्ये एक दोन मुलं आपले जन्माला आली, त्यांना सांभाळणं कठीण असते। आपला परिवार खूप मोठा आहे, खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे। एक देशामध्ये युवकांच्या माध्यमातून क्रांती घडत असते। ही क्रांती आपल्या भागातून, आपल्या पंचक्रोशीतून आपण कायम घडून राहिलो आहे। यापुढे आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी मोठमोठ्या ठिकाणी असतील, अशा मी त्यांना शुभेच्छा देतो। जीवनामध्ये आपल्या भागातील खासदार हा देशाचा शिक्षा मंत्री झाला। संजूभाऊंबद्दल अनेकांना माहिती आणि काही जणांना माहिती नसेल। संजूभाऊंचं शिक्षण 5वी पर्यंत हे त्यांच्या गावी पळसोबळे, त्यांनी 5वी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं। परंतु माणूस हा कायम विद्यार्थी असतो। म्हणजे आमदार साहेब त्यांचं मंत्री असताना तब्येत खराब झाली, तब्येत खराबी झाल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा लागला। तरी मला त्यांची जेव्हा फोनवर बोललो तेव्हा त्यांचे एकच शब्द होते की आपल्याला मंत्री झाल्यावरही खूप काही शिकायला भेटलं। म्हणजे जीवनामध्ये आपलं कितीही वय असलं तर आपण विद्यार्थी असतो आणि आपण एक शिक्षक पण असतो। आपण शिक्षकाच्या माध्यमातून समाजामध्ये काय आदर्श घडवतो आहे याचं नक्कीच सगळं जग पाहत असते। आपण जी सेवा देत आहे, शिक्षक म्हणून आपण सगळे जे सेवा देत आहे याच्या परतफेड समाजाला आपण समाजसेवा देतो तेव्हा आपल्यासोबत संघर्ष हे एक नातं होऊन जाते। परंतु शिक्षक म्हणून आपण जे जे सेवा देत आहे ही गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आपल्याला, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना त्याची काहीतरी चांगली परतफेड होईल अशी मी गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो। आपण या कार्यक्रमाला मला बोलावलं, अतिशय चांगल्या सुविधा देऊन आपण ही शाळा या ठिकाणी आज सुरू आहे। मागच्या वर्षी जवळपास 250 ते 300 शाळांना या अमरावती विभागामध्ये आपण डिजिटल करण्याचं धोरण की म्हटलं बा आपल्याला काम सुरू करायचं आहे, म्हणून बापू मी ठरवलं की माझ्या निधीचा जास्तीत जास्त उपयोग हा पदवीधरांसोबत शिक्षण कार्यामध्ये झाला पाहिजे। कारण रस्ते, नाले आणि इतर गोष्टीमध्ये काम करायला आपण आमदार असतात, परंतु एक पदवीधर आमदार म्हणून जास्तीत जास्त निधीचा उपयोग हा शिक्षण कार्यामध्ये झाला पाहिजे। म्हणून 250 ते 300 शाळांना डिजिटल करण्याचं काम मागच्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी केलं आणि या अमरावती विभागामध्ये जवळपास 300 शाळांना डिजिटल स्क्रीन देण्याचं काम या ठिकाणी आपण केलं। की जे आपण विद्यार्थ्यांना शिक्षण दिली, विद्यार्थ्यांना जे शिकवण दिली, त्या विद्यार्थ्यांनी ते शिकवणचा आपल्या इथं विद्यार्थ्यांना ह्या संस्थेला मदत केली। तसंच कौतुक पुन्हा म्हणजे ह्या संस्थेचे किती विचार आपल्या संस्थेचे चांगले आहेत। काल परवा जो कार्यक्रम या ठिकाणी अनाथ आश्रमच्या मुलांचा, जे अनाथ मुलं ज्यांना आई वडील नाहीत त्या मुलांना काहीतरी एक मूठ धान्य
आणि एक मूठ धान्य करता करता 38 क्विंटल धान्य ह्या विद्यार्थ्यांना घरून आणलं आणि अनाथ मुलांच्या हाती 38 क्विंटलचं धान्य जमा केलं. खरं हे म्हणजे महाराष्ट्रात सर्वात कौतुक करण्याचे आपल्या विद्यार्थ्याची गोष्ट. असं तर मला वाटते असं कुठं घडलंच नसेल. तरी आज ह्या मी मनापासून कौतुक करतो आणि शिक्षकाचं सुद्धा. कारण की हे जे विचार आहे हे विचार देत असताना शिक्षकांची सर्वात मोठी जबाबदारी येत असते. आपण शिक्षण घेत असताना, समाजकार्य करत असताना कशा पद्धतीनं आपण दुसऱ्याला सहकार्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि लहानपणापासून दुसऱ्यांना मदत करण्याचं कार्य, दुसऱ्यांना मदत करण्याची शिकवण ह्या संस्थेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजली. त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि या संस्थेला काहीतरी आपण दिलं पाहिजे. मागील 5 वर्षी मी आमदार फटातून पत्र दिलं होतं, परंतु आमचा पाठपुरावा कमी म्हणा का संस्थेचा कुठंतरी पाठपुरावा कमी राहिला. आणि कार्यकाल त्यावेळेस नंतर आचारसंहिता लागली, तर निश्चितपणे जो मागील दिलेले जो शब्द होता तो ह्या कार्यकालामध्ये निश्चितपणे मी लवकरात लवकर म्हणजे पूर्ण करील आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा मी या ठिकाणी करेल. तरी आपण इथं मला बोलावं. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला.